आज आपण करणार आहे एग नूडल्स। त्याच्यासाठी नूडल्स घेतलेले, कांदा असा लांब चिरून घेतलेला आहे, 2 कांदे, 2 टोमॅटो, 2 शिमला मिरची आणि आपल्याला इथे 4 अंडे लागणार आहे, अद्रक लसणाची पेस्ट आणि सोया सॉस आपल्याला याच्यासाठी लागणार आहे। नूडल्स मसाला घेतलेला आहे। सगळ्यात आधी आपण नूडल्स उकळून घ्यायचे, त्यासाठी पाणी घेऊ। सगळ्यात आधी आपल्याला नूडल्स उकळून घ्यायचे। नूडल्स आपण उकळून घेऊ। 2 ते 3 मिनिटांसाठी आपण हे झाकण ठेवून उकळून घ्यायचं। नूडल्स आपले उकळून झालेले, आता आपण हे काढून घेऊ। नूडल्स काढून झाले की त्याला 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आणि पूर्ण असं लावून घ्यायचं याला, म्हणजे नूडल्स खूप मोकळे आणि छान होतात, चिटकत नाही। करण्यासाठी 2-3 चमचे तेल घेऊ। तेल तापलं की त्यात कांदा टाकून घेऊ फ्राय करण्यासाठी। कांदा फ्राय होत आला की 2 चमचे अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊ। अद्रक लसणाची पेस्ट छान फ्राय करून घ्यायची। थोडंसं तेल जास्तच टाकायचं, कारण आपण अंडे याच्यात फ्राय करणार आहे म्हणून। टोमॅटो आणि शिमला मिरची टाकून घेऊ। हे पण छान फ्राय करून घ्यायचं। दोन 3 मिनिटं आपल्याला हे फ्राय करायचंय, याचा कच्चेपणा गेला पाहिजे पूर्ण। फ्राय झालेले अंडे फोडून घेऊयात। जितके अंडे आवडतात यात टाकलेले तेवढे तुम्ही टाकून घ्यायचे आणि हे छान फ्राय करून घ्यायचे। एक चमचा लाल तिखट टाकून घेऊ, थोडीशी हळद, नूडल्स मसाला घेतलेला आहे तो टाकून घेऊ। आता हे छान मिक्स करून घेऊ आपण। यात आपण मीठ टाकून घेऊ 1 चमचा। अंडे पण छान फ्राय झालेले, आता आपण नूडल्स टाकून घेऊ। नूडल्स टाकून घेऊ आता। नूडल्स आता फ्राय करून घेऊ छान। नूडल्स फ्राय करून झालेत, आता आपण त्या सोया सॉस टाकून घेऊ।
नूडल्स आपले करून झालेले.